हे का ऊसाची लागवड 4 फुटावर आहे सगळी टोटल ऊसाची लागवड. आणि 2 फुटात गव्हाच्या 3 काकऱ्या ह्या आणि 2 फूट स्पेसिंग ऊसासाठी ही. ऊसासाठी 2 फूट, गव्हासाठी 2 फूट. त्याच्यामुळं ऊसही चांगला आलाय आणि गहूही चांगला आलाय. ऊसाला ह्या वर्षी ह्याच्या आधी सोयाबीनचं पीक होतं इथं. सोयाबीनच्या पिकात पण मी मायग्रो फवारलं होतं. आजोस्पीड दिलं होतं. शुगर किंग आणि आजोस्पीड हे शुगर किंग स्पेशली ऊसाला दिलं आणि आजोस्पीड ह्याला गव्हाला स्पेशली दिलं. त्याच्यामुळे हे दोन्ही जबरदस्त प्लॉट आहेत एकदम. जबरदस्त म्हणजे ऊस आधी लागवड केला आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी गव्हाची पेरणी केली. म्हणजे ऊसालाही गव्हाचा परिणाम झाला नाही आणि ऊसाचा परिणाम गव्हाला झाला नाही, गव्हाचा परिणाम ऊसाला झाला नाही. पीक म्हणजे दोन्ही जबरदस्त आहे. त्याची परिस्थिती अशी होईल पुन्हा की ह्या गव्हाच्या ह्याच्यातून आपल्याला ऊसाचं सगळा खर्च निघून जाईल. जवळपास एकरी मला इथं 10-11 क्विंटलची अपेक्षा आहे गव्हाची. 10-11 क्विंटल म्हणजे 15 ते 20 हजार रुपयाचं ऊस म्हणजे गव्हाचं उत्पन्न एकरातून होईल इथं. आणि 20-1 हजार रुपये ह्याचा ऊसाचा खर्च निघून जाईल आणि होणारा ऊस मला फायद्याच राहणार आहे. त्याच्यामुळं हे असं गव्हाचं नियोजन केलं ह्याच्यात. आणि ह्या वर्षी ऊसाचे भाव कमी आहेत. आमच्याकडे तर ह्या वर्षी 1800 दिलाय भाव. ह्या 1800च्या भावानं निस्ता ऊस करणं परवडतच नाही. मग त्याच्यामुळं मग हे असं काहीतरी करून हे शेतकऱ्याचं जगणं कार्यक्रम आहे.